हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला खोबऱ्याची चटणीची रेसिपी दाखवत आहे. मिक्सर घेतला आहे, त्यात थोडीशी साखर टाकली आहे, 1 चमचा स्वादानुसार मीठ टाकलं आहे. आता त्याच्यामध्ये मी सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून घेत आहे. ओलं खोबरं, ओल्या खोबऱ्याचे काप, डाळ्या, 4-5 मिरच्या, कोथिंबीर आणि पुदिना एवढं सगळं टाकून घेत आहे खोबऱ्याच्या चटणीसाठी. ही चटणी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. मेंदूवडे, डाळवडे, पराठे, परत इडली ह्याच्यासोबत सर्वांसोबत ही चटणी चालेल अशी ही दाखवली आहे मी बघा. आणि खूप स्वादिष्ट लागते ही चटणी पुदिन्यामुळे. आता मी चटणी वाटून घेतली आहे. आता फोडणी देण्यासाठी पातेलं ठेवलं, त्यात तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यावर राई टाकली आहे. राय तडतडून छानपैकी द्यायची, म्हणजे फोडणीचा सुगंध छान येतो आणि खायलाही चवदार लागते बघा. आता राय तडतडली की कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकला की छानपैकी हिंग टाकायचं. ते बघा कढीपत्ता, आता हिंग, आणि मग मस्तपैकी फोडणी छान द्यायची. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब. आता बघा फोडणी छानपैकी झाली आहे. आता ती खोबऱ्याच्या चटणीमध्ये ओतून घ्यायची. चरकन असा आवाज आला पाहिजे, ते बघा मी दाखवलं तसं. आणि मग मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये. हे बघा अशी छान मिक्स करून घेतली की सुगंधही छान येतो, खायला अप्रतिम लागते ही चटणी. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा आणि खाऊन बघा आणि मग मला सांगा. चला तर मंडळी, या खायला.